जसा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे, स्मार्टफोनचा वापर वाढला आहे, तसा फसवणुकीचे प्रकार देखील वाढलेले आहेत. आता फसवणूक ही ऑनलाईन पद्धतीने होत असते, काही गेमिंगच्या माध्यमातून असते, फायनान्शियल ॲपच्या माध्यमातून होत असते किंवा क्रेडिट कार्डची ओ-टी-पी मिळून होत असते. काही वेळेला लोकांचा मोबाईलचा ॲक्सेस घेऊन होत असते. जसं की एखाद्याच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप इन्स्टॉल करायचं आणि या ॲपच्या माध्यमातून मग त्याच्या मोबाईलची सगळी माहिती मिळवायची, अशा स्वरूपाची देखील फसवणूक होत असते. परंतु बऱ्याच लोकांना आजच्या काळामध्ये या सगळ्या बाबतीचा अवेअरनेस आलेला आहे आणि त्याच्यामुळे मग सगळे लोकं सावध झालेले आहेत. त्याच्यामुळे एखाद्याने जर का आपल्याकडे ओ-टी-पी मागितला, तर लगेच आपण सावध होतो. आपले कान टवकारले जातात आणि आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचं होतंय. अशा स्वरूपामध्ये आपण विचार करायला लागतो आणि मग ही गोष्ट समोरच्याच्या देखील लक्षात येत असते. त्याच्यामुळे या देखील प्रकारांवरती बऱ्यापैकी आळा आलेला आहे. परंतु जर का आता फसवणूक करायची असेल, तर मग फसवणूक कशाप्रकारे करायची? तर मग ऑनलाईन स्वरूपामध्ये जर का त्याच्यामध्ये ऑफलाईन जर का त्याला अजून रूप दिलं किंवा ऑनलाईन आणि ऑफलाईन याचं जर का कंबाईन केलं, तर मात्र समोरच्याला आपण चांगल्या प्रकारे फसवू शकतो. अशा स्वरूपाची फसवणूक आजकाल बऱ्याच लोकांची होताना दिसत आहे. आता ही फसवणूक कशा स्वरूपाची झालेली आहे? ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हींचा मेळ कसा घातलेला आहे? हे सगळं बघण्यासाठी आपल्याला ही जी घटना आहे, ही सत्य घटना आपल्याला संपूर्ण बघावी लागेल. आपल्याला जायचं आहे अकोला शहरामध्ये. अकोलामध्ये एक बँक आहे. त्याच्यामध्ये एक बँक मॅनेजर साहेब आहेत आणि हे जे बँक मॅनेजर साहेब आहेत यांना हे देखील मोबाईलवर असतात आणि मोबाईलमध्ये त्यांनी त्यांचे काही ॲप इन्स्टॉल केले. जसं की काही गे मित्रमंडळी असतात. या गे मित्रांचा सहवास मिळण्यासाठी, त्यांच्याशी चॅटिंग करण्यासाठी म्हणून त्यांनी एक ॲप इन्स्टॉल केलं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून मग असे काही जे लोकं असतात, ज्यांना गे स्वरूपाची लोकं असतात किंवा आता समजून घ्या, की अशा स्वरूपाची लोकं याच्यावरती आपला वेळ घालवत असतात किंवा आपले पार्टनर शोधत असतात. मुख्य उद्देश असतो, की काही पार्टनर आपण शोधून मग आपली जी हौस आहे, ही पूर्ण करून घ्यायची. तर यांची आता ओळख झालेली आहे बँक मॅनेजर साहेब आणि अन्य 2 व्यक्ती या ॲपच्या माध्यमातून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत. आता कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर मग सगळ्यांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केलेत. त्याच्यानंतर मग WhatsAppच्या माध्यमातून यांचं चॅट सुरू झालं आणि आता हे चॅटपुरतं मर्यादित न राहता ह्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे अकोला शहरामधला हिंगणा रोड, त्याच्यामध्ये एक मुरणा नदी आहे आणि या मुरणा नदीच्या आसपासचा एक सुनसान परिसर. आता हे बँक मॅनेजर साहेब आणि या ऑनलाईन डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झालेले त्यांचे अन्य 2 मित्र आता हे तिघेजण या नदीच्या किनारी एकत्र आलेले आहेत. तिथे आल्यानंतर त्यांनी एकमेकांना इंजेक्शन दिलेत. सगळ्यात पहिल्यांदा या बँक मॅनेजर साहेबांना काही समलिंगी संबंधासाठी उत्तेजना देणारं इंजेक्शन दिलं आहे आणि स्वतःला देखील काही इंजेक्शन टोचून घेतलेले आहेत आणि मग त्यांच्यामध्ये समलिंगी संबंध प्रस्थापित झालेत. आता या संबंधांचं जे शूटिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, यांच्यापैकी तिसरा व्यक्ती करतोय आणि हे सगळं झाल्यानंतर ते आपापल्या घरी गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर खरी स्टोरी सुरू झालेली आहे. हे बँक मॅनेजर साहेबांकडे या व्यक्तींनी 80,000 ची रक्कम मागितलेली आहे. 80,000 ची रक्कम मागितल्यानंतर मग यांना हे बँक मॅनेजर साहेब ताळेवर आलेले आहेत आणि त्यांना ही गोष्ट कळून चुकलेली आहे, की आपल्याकडून एक प्रकारे चूक झालेली आहे. आपण या समलिंगी संबंधांच्या बाबतीमध्ये एक घोडचूक करून बसलो, की आपण या व्यक्तींना अशा स्वरूपामध्ये यांना व्हिडिओ यांनी केलेला आहे आणि आता हे आपल्या सगळ्या अंगाशी येणार आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी मग पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांमध्ये यांनी तक्रार दिलेली आहे. त्याच्यानंतर मग समोर आरोपी कोण होते हे माहिती असल्यामुळे तातडीने पोलिसांनी देखील त्यांना अटक केली. आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ज्या घडणार असतात, त्या आपण टाळू शकतो. त्यांच्या बाबतीमध्ये आपण प्रिकॉशन घेऊ शकतो किंवा यांच्या बाबतीमध्ये आपल्याला जी सावधानता बाळगायची आणि आपल्या याला याच्यातून कसं वाचायचं आहे, कसं सुटायचं आहे, हे आपण ही घटना घडण्याच्या अगोदरच किंवा काही घटना घडण्याच्या अगोदरच याचं प्लॅनिंग करू शकतो. जसं की या बाबतीमध्ये हे बँक मॅनेजर साहेब यांनी जी काही त्यांची जी इच्छा असेल ती पुरवण्यासाठी म्हणून इतर ज्या व्यक्तींना बोलावून घेतलं, त्यांचा नंबर दिला आणि मग त्यांनी त्यांचं व्यक्तिगत आयुष्याचं रेकॉर्डिंग केलं आणि मग या माध्यमातून त्यांची फसवणूक केली. हे सगळं टाळता येऊ शकत होतं. आपल्याही आयुष्यामध्ये अशाच नाही, पण इतर अशा काही घटना घडत असतात, की ज्या आपण टाळू शकतो आणि आपली फसवणूक, आपल्या जीविताची हानी या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच टाळू शकतो. आपल्याला या सगळ्या बाबतीत काय वाटतंय, ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.